अमेरिकेचे आज पहाटे इराणवर जबर क्षेपणास्त्र हल्ले पाहायला मिळतात। हॉर्मुझमधल्या रडार, ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टीमला अमेरिकेने लक्ष केलेलं आहे। इराणनं अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेकडून बदला घेतला जातोय। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं हल्ल्यांची माहिती दिली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यानं कठोर प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा देखील आलेला आहे। तर इराणनं अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केलेला होता। ते हेलिकॉप्टर पाडल्यानंतर आता अमेरिकेकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि हॉर्मुझमध्ये रडार, ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टीमला अमेरिकेने लक्ष केलेलं आहे। इराणनं अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा बदला आता अमेरिका घेत आहे। खरं तर जेव्हा इराण आणि इस्रायलमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला होता तेव्हा अमेरिकेने कुठेतरी हा संघर्ष थांबवावा असं आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर आता जेव्हा अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडण्यात आलेलं आहे त्याचा मात्र बदला घेण्यासाठी अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर देणं सुरू केलेलं आहे। जोरदार हल्ले सुरू केलेले आहेत। पहाटे इराणवर जबर क्षेपणास्त्र हल्ले अमेरिकेने केले आहेत। तर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं या हल्ल्यांची माहिती दिली आहे। तर इराणनं पुन्हा एकदा अमेरिकेच्या या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलाय। एका बाजूला शांती वार्ता सुरू असल्यामुळे गेल्या महिन्यापासून जवळपास हे हल्ले थांबलेले होते, त्यानंतर पुन्हा एकदा हे हल्ले सुरू झालेले आहेत। अमेरिकेनं इराणवर जबर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत। तर अमेरिकेनं इराणमध्ये कुठे कुठे हवाई हल्ले केलेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। केशम आयलंडवर 6 बॉम्ब डागण्यात आलेत। तर सिरिक आयलंडवरील 2 जलविद्युत प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आलंय। तर हॉर्मुझ प्रांत आणि जस्क शहर यालाही अमेरिकेने लक्ष्य केलंय। सोबतच बुशहर आणि अब्बास शहर मधलं बंदर हे देखील अमेरिकेच्या टार्गेटवर होतं। इस्फहान या शहरालाही अमेरिकेने टार्गेट केलंय। तर अपाचे हेलिकॉप्टर पाडणं फार मोठी घटना नाही अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली आहे। हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेचं हॉर्मुझवर पेट्रोलिंग करणारं हेलिकॉप्टर इराणनं पाडलेलं आहे। तुम्ही पत्रकार समजता तेवढी ही मोठी घटना नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। हेलिकॉप्टर पाडल्याला जशास तसं उत्तर दिलंय असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर अपाचे हेलिकॉप्टर पाडण्यावर आता इराणची देखील प्रतिक्रिया येते। अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर मुद्दाम पाडलं नाही, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। हॉर्मुझमध्ये परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे। हेलिकॉप्टर पाडण्याला इराण नव्हे परिस्थिती जबाबदार असल्याचं इराणचं म्हणणं आहे। तर अमेरिकेचं हे अपाचे हेलिकॉप्टर पाडण्याला इराण जबाबदार नाही तर परिस्थिती जबाबदार असल्याचं स्पष्टीकरण इराणकडून देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प देखील म्हणतात की ही फार मोठी घटना नाही आहे। मात्र दोन्ही बाजूंनी आता आपल्याला आक्रमक भूमिका घेताना दिसतात। खास करून अमेरिकेनं या घटनेला प्रत्युत्तर दिलेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी हे देखील नमूद केलेलं आहे की त्याला जशास तसं प्रत्युत्तर आम्ही दिलेलं आहे। मात्र इराणकडून जो दावा आला तो तितकाच महत्त्वाचा आहे। हेलिकॉप्टर पाडण्याला इराण नव्हे तर हॉर्मुझमधील परिस्थिती जबाबदार असल्याचं इराणचं म्हणणं आहे।